ओहो, नमस्कार मित्रांनो. आज शनिवार आहे आणि आपण आज परत निघालो भटकंतीला. भटकंती म्हणण्यापेक्षा आपण जात आहोत ते ॲक्शन कॅमेराचे ऑप्शन बघायला. हां, ॲक्शन कॅमेरा नवीन घ्यायचा विचार चालू आहे. ह्याचं कारण की हा जो गोप्रो आहे आपला गोप्रो 11, त्यात काहीतरी खराबी आले. खराबी म्हणजे ॲटोमॅटिक फाईल करप्ट होते, केलेले शूटचे फाईल्स गायब होते, डिलीट होते आणि फाईल करप्ट पण होत आहे. मेन गोष्ट की फाईल करप्ट होत आहेत. ह्याच्यामुळे मी चेक करायला चालू आहे, कारण मी अपडेट चेक केलं, सगळं चेक केलं. पहिलं मला वाटलं की हे बॅटरीमुळे होत असेल. माझ्याकडे 2 बॅटरी आहेत वेगवेगळ्या, दोन्हीनी चेक केलं, सेम इश्यू आहे. हा सुद्धा ब्लॉग किती होईल माहीत नाही, किती फुटेज राहील, किती फुटेज करप्ट होईल. कारण ह्याच्या अगोदर जेवढे आपण लोहगडनंतरचे ब्लॉग बघतो आहे त्या सर्वांमध्ये गोप्रोचे फुटेज डिलीट झालेत ऑटोमॅटिक. त्यामुळे आपण जरा ऑप्शन चेक करायला चालू आहे. Insta-S2 आणि DJI Action 6 ह्या आपण चेक करून या, बघू आपल्या बजेटमध्ये बसते तरच घेऊ, नाही तरी आहे त्याच्यावर चालू आहे, बघू. जर हा व्हिडिओ गोप्रोन उडवले नाहीत तर आपल्याला पूर्ण ब्लॉग बघायला. तसा कधी कधी चालतो. ह्याने तोरणावर चांगलं काम केलं, पण लोहगड, परत आता आम्ही ह्याला गेलेलो लोणावळा, जो अजून ब्लॉग यायचा आहे तो, परत गाडी सर्व्हिसिंगचा ब्लॉग एक अजून, आणि जेव्हा आपण DJचा माईक मिनी 2 घेतात ते सगळे त्यातले व्हिडिओज उडवलेले. त्यामुळे आपण बघू आता काय होते ते. मी आहे का ना, हा जो हिंजवड फेज 1 ते एक्सप्रेसवे म्हणण्यापेक्षा जो हायवेवाला तिथपर्यंतचा जो हा रोड आहे तोच मी आता टाळायचा विचार करतो इथून पुढे. अरे मी जेव्हा पण येईल तेव्हा ह्या रोडला एवढं भयानक ट्रॅफिक असतं, लोकांनी आडव्या गाड्या घातलेल्या असते, ते थोडंसं सिविक सेन्सनं गाड्या चालवत नाही. मला तर हा रोडच ड्रॉप करा वाटते. जर गरज पडली वाटलं तर 1-2 किलोमीटर एक्स्ट्रा चालवावं गाडी, पण ह्या रोड नाही येऊ नये असं वाटायला. कारण मी आत्तापर्यंत जेव्हा पण आलो आहे ह्या गोष्टी होतच चालेल. इथं एक झुडिओचं आउटलेट ओपन झालेलं आहे, चांगली गोष्ट. सिविक सेन्सनं गाड्या चालवत नाही लोक. जाऊ द्या, आपण निघू आपल्या डेस्टिनेशन कीर्तीकडे. कीर्ती बघा, ही गाडी आडवा नको, काय गरज आहे आडवी गाडी. जीवावर येते. त्यात आपली गाडी आहे एअरकूल, त्यामुळं होते कसं, एअरकूल्ड असल्यामुळं गाडीचं इंजन खूप जास्त गरम होते, लवकर थंड होत नाही. जे ऑइल कूल्ड होतं तो एक आपल्याला ह्या गाडीचा तोटा आहे. कॅमेरा बघा, मी माझ्या बायकोला घेऊन सोबत चालतो, दोघांनी सोबत फिरायचं. मला ना पार्टनर आता लाईफ टाईमसाठी ट्रॅव्हल पार्टनर आहे, तसं कुठे जायचं चल सोबत. मजा आहे मजा. काय झाले तर कशामुळे ट्रॅफिक झाली, तर कोणी काहीतरी गाडी आडवी मारलेली दिसते. विषयच नाही, ऑप्शनच नाही, काही करा तुम्ही. अरे मित्रांनो, मला एक गोष्ट विचारायची राहिली. मेन म्हणजे आहे ना, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात ते तुम्ही मला सांगा जाऊ कमेंट करून. तुम्ही सबस्क्राईब केलेलं असो न केलं, जेव्हा मी तुम्ही ब्लॉग बघताना मला जरा काय मला इम्प्रूव्ह करायचं एकदा सांगत जावं. कारण मला तर माझी एक चूक माहीत आहे की मी शब्द विसरतो आणि वाक्य कंप्लीट करता येत नाही मला. त्यामुळे हे मी खूप ट्राय करतो आहे, पण तरी पण माझ्याकडं होतं हे माझ्या लक्षात येत नाही.
हा एक इश्यू आहे मला माहीत आहे माझा. अजून काय असेल जो तुमच्या निदर्शनास येतात ते मला सांगत जावं. आणि बाकीचं काय, आपला कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वाढू द्या भावाचे सबस्क्रायबर मित्रांनो, वाढू द्यात जरा. असं इन्स्पिरेशन येऊ द्यात, मोटिवेशन येऊ द्यात जरा. ट्रॅफिक दिसायला आले जिथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे तिकडे कीर्ती डिजिटलकडे जाण्यासाठी. देखते हैं क्या हो रहा है. आपण सेमच शॉपला चालू आहे, तो म्हणजे कीर्ती डिजिटल, जे आपण DJ माईक मिनी 2 घेतलं तिथंच. त्यामुळं ऑलमोस्ट रोड सेमच आहे. पण आपण ह्यावेळेस व्हिडिओ जास्त बनवतो, म्हणजे त्यावेळेस बनवलेला करप्ट झाल्या फाईल. ह्यावेळेस काय माहीत कसं होतं. खूप ह्यावेळेच्या फाईल्स करप्ट होऊ नयेत आणि चांगलंच झालं. आलो आहे, जवळच आलो आहे. आपल्याला 1.5 किलोमीटर राहिलेलं आहे शॉप. ऑलमोस्ट 400 मीटरवर राहिलेलं आहे. पण ट्रॅफिकला थांबलो आहे भाईसाहेब. असलं भयानक गाडी गरम झाले, असलं पायाला झळा लागत आहेत गरम गरम. हिमालयन उन्हाळ्यात मला म्हणून सिटीत आणू वाटत नाही आहे. पण आता काय करायचं, डॉमिनार नसल्यामुळे ह्यानंच चालवावं लागते. पहिले डॉमिनार घेऊन येतो मी जर सिटी द्यायचं झालं तर. पण आता अवघड झालं रे, फक्त बेकार. आपल्याला आता शॉप शोधायचा आहे कीर्ती डिजिटलचा. आपलं शॉप माहीतच आहे, इथे भेटलं पाहिजेत ना आपल्याला. पार्किंगची जागा पण भेटली पाहिजे त्याबरोबर. कीर्ती डिजिटल ओपन असावं आज. आलो 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 का नाही, ह्याच्या जरा पुढं असेल मॉन्जिनिस. मला खाली चटकं बसायला लागेल. आणि मला लिनोचा बोर्ड दिसला, म्हणजे इथंच कीर्ती डिजिटल कुठेतरी असेल. हां दिसलं, इथे समोरच कीर्ती डिजिटल आहे. आलो आपण. चला उघडे तर गाडी लावाय जागा भेटलेली आहे. ठीक आहे, उतर का. इथे कीर्ती डिजिटल. मित्रांनो, आपण जो कॅमेरा घ्यायला आलेलो कीर्ती डिजिटलला, त्या शॉपला आलेलो, तर आपण काही घेऊ शकलेलं नाही. त्याचं रिझन असं की जेव्हा मी त्यांना कॉल करून विचारलेलं तेव्हा ते मला म्हणलेले की आमच्याकडे आहे अवेलेबल, आणि जो ऑनलाईनचा दर आहे किंवा ॲमेझॉन व फ्लिपकार्ट त्यापेक्षा आम्ही 3,000 ते 4,000 रुपये कमीनंच आम्ही विकतो म्हणून. असं म्हटल्यामुळं मी आलो एवढीपर्यंत. आणि त्या आल्यानंतर मला समजलं की नाही तेवढेच रुपयाला मिळेल. ह्या उलटे मला ऑनलाईनच कमी प्राईज पडत होती मग. तर त्यामुळे आपण कॅन्सल केलं आहे. ह्यानंतर आपण जात असतो क्रोमाला जाऊन चेक करू. जर तिथे क्रोमामध्ये मिळत असेल तर तिथं कितीला पडतो हे पण आपण चेक करू. नाहीतर मग कॅन्सल घ्यायचाच कॅन्सल. मग आहे त्याच्यावरच आपण लॉग इन करायचं. जसं चालेल तसं. फुटेज आलं तर आलं, नाही तर नाही, असंच करायचं. ह्या ट्रिपमुळे एक तर गोष्ट झाली अशी की चांगली, की बायकोबरोबर एक ट्रिप झालेली आपली आठवड्यातली. छोटी असेल पण झाली. आम्ही दोघं
आम्ही दोघं मस्त गप्पा मारत फिरतो. आमचं आता ऑलमोस्ट प्रत्येक वेळेस असं झालं की आठवड्यात शनिवार किंवा रविवारी आम्ही दोघं एक ट्रिप काढत फिरतो. भारी वाटतं राव हे असं सोबत फिरायला. थोडा निराशा तर झाली आहे, काय करायचं, असंच चालतं. ते कॉलवर एक बोलले शॉपमध्ये एक वेळ, मग जाऊ द्या, नाहीतरी नाही. पावसाचं वातावरण एकतर दिसत आहे, म्हणजे याला येईना झालं आहे. ती कसलं तर येईल नेनो नायनो निनो असं काहीतरी, त्याच्यामुळं पावसाला खूपच उशीर होत आहे. आणि ह्या वर्षी पाऊस पण कमी पडण्याची शक्यता म्हणून सांगितलं. तर मित्रांनो, पाणी जपून वापरा, निसर्गाची काळजी घ्या आणि स्वतःची पण. हे तर मी ऐकलं की हे 20-30 वर्षातून एकदा असं होतच असतं. ते काय तर कोणत्या तर चेंजची घटना आहे, असं होतच असतं. पण हे हा जो आहे ना, तो काहीतरी 150 वर्षातील सगळ्यात मोठ्यापैकी एक तो इफेक्ट आहे, ज्याच्यामुळं पाऊस कमी पडेल. तेव्हा पाण्याची टंचाई बी आपल्याला वर्षभर जाणू शकते. तर पाण्याचा वापरच जपून वापरा, पाण्याचा वापरच जपून करा असं म्हणायचं. हेच माझं चुकतं आहे, माझे शब्द चुकतात, हेच मला इम्प्रूव्ह करायचं आहे हळूहळू, नाहीतर आपले व्लॉग खराब होते. खूप जास्त नॉईज येत असेल, कारण मी जो वायझर आहे तो ओपन केला आहे. एवढ्या गरमीत आत नुसता मला जो घाम आला आहे रे, बेकार घाम आला आहे. ए पावसा कधी येतोय रे बाबा, लवकर ये, इथं जाळ निघायला. आणि हे तिघंजण काय निवांत चाललंय रे बाबा, एक जण पुढे जावा ना, एक जण मागं थांबा, का सगळ्याला सेम स्पीडमध्येच जायचं आहे. झालं ट्रॅफिक लागलं म्हणूपर्यंत. तर आता आमच्या मनात असं आलं आहे, इथे एक विजय सेल्सचं एक ऑफिस असेल. आय थिंक विजय सेल्समध्ये पण इलेक्ट्रॉनिक मस्त मिळतात. तिथं एक बघू, जाता बघून जायचं असं आमचं ठरलेलं आहे. विजय सेल्स, देन क्रोमा, देन घर. कॅमेरा कॅन्सल. असं करायचं. स्पा स्पा स्पा. तर आम्हाला विजय सेल्सचं ऑफिस दिसलंच नाही, म्हणजे ते शॉप दिसलंच नाही. मे बी मागं गेला असेल जेव्हा आमच्या लक्षात त्याच्यावर, त्यामुळे सोडला विषय. आणि आता आम्ही फेज 1मध्ये आहे. हा रोड आहे तो माझ्या ऑफिसकडे जाण्याचा आहे, म्हणजे हा रूटनं मी ऑफिसला जातो. हिंजवडी पोलीस स्टेशन जातो ऑफिसला मी, ह्या रोडनेच. इकडून लेफ्ट घेतला मी ऑफिसकडे जायला मोकळा. पण आता आपण घरी जातो. येऊन पोचलो इथे म्हणजे क्रोमाला. बघ क्रोमाला मिळालं तर बघ कमी किमतीत. हां इथंच आहे क्रोमा. गाडी लावायला आम जायला. हो हो. भाई नंबर झालं काढलेली गाडी, आपल्यासाठीच काढलेली गाडी. तर मित्रांनो, गोप्रोनं बंद व्हायला चालू केलेलं आहे अशा तऱ्हेने. वाट लागलेली आहे आपली आता.
आपल्याला कॅमेरा कुठेच भेटला नाही हेच सांगायचं होतं. 3-4 ठिकाणी आपण बघून आलेलो आहे आणि आता घराकडे जात आहोत. भेटू आता डायरेक्ट घरीच. त्या अगोदर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हा नक्की सांगा. ब्लॉग कसा वाटला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करा. भेटू आपण दुसऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये, ट्रिपमध्ये, ट्रेकमध्ये, काय असेल ते असेल त्यामध्ये. आणि मी तुमची रजा घेतो. टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, जय महाराष्ट्र.